नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मला झोप येत उठायला लेट झालं तर गायत्री बघा आज तयारी करून एकदम रेडी आहे. आज तर तू कुठे जायचंय गायत्री? तुला सुरत जायचं आहे? हो बापरे, तू का मला झोपून राहू दिला असता आणि एकटी गेली असते सुरतला? हा म्हणजे मी आंघोळीला गेला की तू सुरत निघून जाशील? तुला गाडी माहिती आहे कसं जायचं? हा हे बघा ना, आज म्हणजे पूर्ण ती ब्लॅक साडी काय असं पूर्ण रेडी झाले काहीतरी. तू हे बघा इथं मस्त स्वामींना अगरबत्ती वगैरे केली सकाळी सकाळी उठून. मला माहित पण नाही कधी तयारी केली काय केली. हा गायत्री, तेच मग नंतर गायत्रीची तयारी वगैरे झाली. त्याच्यानंतर मी मार्केटला गेलो होतो त्रिशूला घेऊन. हे बघा इथं भाजीपाला घेऊन आलोय. हा तुम्हाला 2 पिशवींमध्ये जो भाजीपाला दिसतोय ना, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे मित्रांनो. फक्त काय आणलंय मी, पत्ताकोबी, बटाटे, कांदे, मिरच्या, टमाटर त्या गोष्टी आणल्यात. आणि ते मला कितीला पडलंय? 180 रुपयाला पडलंय. अर्धा किलो बटाटे आणलेत, अर्धा किलो टमाटर, अर्धा किलो कांदी, नंतर ते पत्ताकोबी, शिमला मिरची काय, आणि डायरेक्ट 180 रुपये. आयला म्हटलं गावाकडे 200 रुपयामध्ये आठवड्याचा बाजार होऊन जातो म्हटलं. 5 रुपयाचं 10 रुपयाचं, 5 रुपयाचं 10 रुपयाचं 5. आता मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केलं की गावाकडे 5 रुपयाची ती मेथीची जुडी आहे. आणि देवा शपथ आता मी सकाळीच विचारलं, 40 रुपयाची मेथीची जुडी आहे मित्रांनो. आता काय सांगणार सांगा आता. हा तेच मित्रांनो. आता बघा म्हणजे ज्यांचे आता लग्नाच्या तयारी करणार आहेत ना, जे आजकालचे जे तरुण पोरं आहेत ना, जे आता म्हणजे लग्नाच्या तयारीत येते, ते आता मार्च एप्रिलमध्ये किंवा आता मुली बघायचं पण चालू झालेलं आहे. जे लग्नाच्या तयारीत येणार त्यांना मी एकच सांगणार, तुम्ही iPhone 19 आणि iPhone 17 याच्या भानगडीत अजिबात पडू नका. तेवढे पैशाचं तुम्ही सिरियसली सांगते तुम्हाला सोनं घेऊन ठेवा. ते तुम्हाला लग्नानंतर एवढं कामात येणार आहेत ना ते पैसे, खूप म्हणजे खूप. नाही तर फिक्स डिपॉझिट म्हणून ना थोडेफार तरी पैसे सेव्हिंग करा. नाही तर RD म्हणून ना दर महिन्याला 2,000 3,000 जेवढे सेव्हिंग होतील ना तेवढे करत राहा. कारण की लग्नानंतर एवढा पश्चाताप येतो ना मित्रांनो. स्वतःचा अनुभव सांगतोय मी, पण लग्नाच्या आधी लय पैसा खर्च केला. इकडे 500 तिकडे 1000, म्हणजे काहीच वाटायचं नाही. 500-1000 रुपये माझ्यासाठी काहीच लागायचे नाही मित्रांनो. तेव्हा जॉब पण करायचो मी, खर्च पण तेवढाच करायचो मी. या मित्रांना पार्टी दे, त्या मित्रांना पार्टी दे, याच्यातच माझे सगळे पैसे संपून गेलेत. आता मला त्या गोष्टींचा पश्चाताप येतोय की मी जर लग्नाच्या आधी जर सेव्हिंग करून ठेवले असते ना, तर म्हणजे आज माझ्याकडे काहीतरी थोडेफार पैसे राहिले असते मित्रांनो. तू काय बनवते गायत्री? फ्लावर हा, फ्लावर वाटाणे बटाटे. फ्लावर वाटाणे बटाटे. हे कुठले काय पावभाजी बनवते म्हणजे तू? नाही, मग भाजी असते ना, पावभाजी जी असते बनवायला ते. पावभाजी. तेच गायत्री आपल्याला कमेंट्स पण केले की गायत्रीला साडींचा व्यवसाय चालू करून देऊया. तर मित्रांनो, आम्ही ते साडींचा व्यवसाय लवकरच चालू करणार आहेत. गायत्रीला चालू करून देणार आहे मी. थांबा, म्हणजे अजून माझ्याकडे थोडे एवढे पैसे नाही आहेत की सुरतवरनं साड्या वगैरे घेऊन येऊ शकतो. की किती पण केलं तरी विषय म्हणजे किती पाहिजे लागतील गायत्री तरी सुरुवातीला पैसे? सुरुवातीला काय 10-15 हजार पाहिजे. 10-15 हजार मध्ये साड्या येऊन जातील हा बस. सुरुवातीला. तरी किती साड्या मागवायच्या? मागूया हा, 30 मागूया, 30-40. 30-40 साडी मागूया ना. ते बघूया मित्रांनो. अजून तर म्हणजे काय अजून फिक्स नाही आहे, पण तरी असं ठरवलेलं आहे की गायत्री घरामध्ये बसून बसून साडींचा व्यवसाय तरी करू शकते बाबा. म्हणजे मला पण थोडं कसं हातबोट लागून जाईल ना, थोडंसं इन्कम सोर्स तरी वाढून जाईल ना थोडीशी. म्हणजे असं नाही म्हणत गायत्री की मला एकदम तुझ्याकडनं खूप पैसे पाहिजेत, तू साड्या विकत आणि एकदम पैसे आणून दे, तसं काही नाही आहे. फक्त एक सुरुवात कर, बरोबर की नाही? नुसतं विचार करण्यापेक्षा कुठेतरी सुरुवात केलेली चांगली ना गायत्री. हां, आजकालचे आज आम्ही सिरियसली सांगतोय, आज गावाकडची जेवढी पण पोरं आहेत ना, त्यांनी मुंबई पुण्यामध्ये नक्की आपण नोकरीच्या उद्देशाने अजिबात येऊ नका मित्रांनो. अजिबात म्हणजे अजिबात येऊ नका. कारण की इथं ना घर भाडं भरून, किराणा भरून, या सगळ्या गोष्टी भरूनच ना माणूस सगळे पैसे त्याच्यामध्ये जातात. म्हणून ना येणार ना तर ना काहीतरी उद्योगधंद्याच्याच उद्देशाने या मुंबई पुण्यामध्ये. कारण की UP बिहारवाले येऊन जे इथं मुंबई पुण्यामध्ये कमवत आहेत ना, तुम्हाला सिरियसली सांगतोय आपल्या महाराष्ट्राची जेवढी पोरं आहेत ना, त्यांनी गावाकडे म्हणजे गावाकडे बघा, तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करू शकतात गावाकडे पण. पण इन्कम सोर्स तेवढा नाही गावाकडे जेवढा सिटीमध्ये आहे ना, तेवढा गावी नाही भेटणार आहे तुम्हाला. आज तुम्हाला सांगतो, आज तुम्ही नुसतं वडापावची पण गाडी टाकली ना, पूर्ण दिवस पण ते BMC वगैरे काय त्यांना थोडेफार पैसे देऊन द्यायचे, काय पोलिसांना, आणि ते लोकल गुंड असतात त्यांना पण पैसे देऊन द्यायचे थोडेफार. जास्त नाही, 100 रुपये 200 रुपये असतं त्यांचं. म्हणजे तुम्ही BMC आणि काय ते पोलीस यांचा हप्ता तुम्ही 1000 रुपये पकडा तुम्ही.
बाकी तुमचा दिवसाचा म्हणजे काही करू ना तुम्ही 5 आणि 6,000 रुपये आरामात कमवणार तुम्ही त्या वडापावच्या गाडीमध्ये. 5 आणि 6,000 रुपये हं. बाकी सगळा खर्च काढू ना मित्रांनो, सिरियसली सांगतोय तुम्हाला. आज म्हणजे एवढे कमवतायत ना पाणीपुरीवाले, वडापाववाले प्रमाणाच्या बाहेर. तू बघते ना गायत्री मार्केटमध्ये? बघते ना. बघते, अरे बघते म्हणजे तर पाणीपुरीच्या गाडीवरती गर्दी किती असते बघते ना तू. मग तू तर पाणीपुरी विकू 20 शकतो रुपयाला होती त्याने पण 25 ला करून 25ला. दिली आज म्हणजे एरियानुसार आहे मित्रांनो. कुठे 40 रुपये पाणीपुरीची प्लेट आहे, कुठे 50 रुपये पाणीपुरीची प्लेट आहे. आता आम्ही इथं मार्केटमध्ये 30 रुपयाची पाणीपुरी प्लेट आहे. त्याच्यापुढे 5 मिनटं चालत गेलं की 25 रुपयाची पाणीपुरी प्लेट आहे मित्रांनो. म्हणून विचार करा आता नोकरीवाले चांगले का ते रोजचे 5 आणि 6,000 रुपये कमवणारे चांगले? ते चांगले ना आपल्यापेक्षा. ते महिन्याला जर 1-1.5 लाख रुपये कमवत असणार आणि आपण नुसतं 30-35 हजार रुपये कमवत असणार. अरे एवढं शिक्षण करून मग काहीच कामाचं नाही आहे मग. असं झालंय. आजकाल तर गायत्री अशी परिस्थिती झाली ना गायत्री, आज PhD पर्यंत पण शिक्षण केलं ना तरी डायरेक्ट संस्थेला 40 आणि 50 लाख रुपये द्यायला लागतात. हा? पैसे भरून जॉबला लागायला लागतं. पैशाशिवाय काहीच नाही ना डायरेक्ट. अरे पण संस्थेला गायत्री आज PhD पर्यंत का शिक्षण केलंय आपण? की बाबा एक चांगलं कुठेतरी प्राचार्याचं पद भेटेल आपल्याला, कुठेतरी आज चांगले पैशाची नोकरी भेटेल, याच्यासाठी आपण आज PhD पर्यंत शिक्षण घेतलं आहे ना. हां, जॉब लागायला बऱ्याच ठिकाणी बघतो मी, बऱ्याच लोकांचे म्हणजे ते यूट्यूबला पण व्हिडिओ वगैरे बघतो ते PhD झालेल्या लोकांचे. औरंगाबाद विद्यापीठमधनं त्यांनी काय PhD वगैरे केली, त्यांचे मी इंटरव्ह्यू बघत होतो. त्यांची अशी परिस्थिती झाली आहे गायत्री, त्यांचं वय आज 36-37 झालं आहे तरी त्यांना आज जॉब नाही आहे. हां लग्न कधी करतील? हां, लग्न कधी जॉबच्या करतील? मागे पडतील, हं? हा ना. बघा आपण एकाच व्हिडिओमध्ये किती विषय बोलून गेलोत गायत्री. हां मला फक्त म्हणजे गायत्री काय जेवण बनवणार आहे काय नाही याच्याबद्दलच व्हिडिओ बनवूया म्हटलं. ते भाजीपाला घेऊन आला याच्याबद्दलच बोलूया म्हटलं आपण. पण असं नाही, काही गोष्टी अनुभवतोय, काही गोष्टी बघतोय, त्याच गोष्टींबद्दल बोलतोय मित्रांनो. मी सिरियसली सांगतोय तुम्हाला, पैसे सेव्हिंग करायला सुरुवात करा तुम्ही. पैसा ज्याच्याजवळ आहे ना त्याच्याजवळ सर्व जग आहे मित्रांनो. जर पैसा नाही ना तर बाजूचा जो राहणार आहे ना तोच सुद्धा तुम्हाला विचारणार नाही. तो आज किती वाजता उठला आणि किती वाजता झोपला हे सुद्धा तुम्हाला विचारणार नाही. तुमच्याकडे पैसे राहू द्या, तुमच्याकडे 4 जण पाठी फिरणार म्हणजे फिरणार 100%. ते जाऊ दे, ते पाठी फिरायचं जाऊ द्या. पण लग्नानंतरचे अनुभव सांगतोय, लग्नानंतर खूप म्हणजे खूप पैशांची गरज असते मित्रांनो. प्रमाणाच्या बाहेर पैशांची गरज असते. म्हणूनच सेव्हिंग करायला शिका. बाकी बाकी या पार्ट्या वगैरे आता परत 30+ येतं आहे. 30+मध्ये बघा परत तुमच्या पार्ट्या बिरट्या, ते दारू बिरू, त्या गोष्टी सगळ्या काय करत बसू नका. पार्टी करे ना, तू पण पार्टी करणार नाही? खाण्याची कर ना पार्टी. जास्त पण खाण्याचीच करते. नाही, तसं नाही. बाकीचे मित्रांचं सांगतोय गायत्री. नाही ना, मला पण जायचं कुठे जायचं पार्टी पार्टी करायला? मग फ्रेश हॉटेलला? चालेल. इथं महिना अखेर चालू आहे आणि तू या हॉटेलला जाऊन त्या हॉटेलला जाऊन पार्टीला जाऊन. मला कधी घेऊन जाणार? हा, मला कधी घेऊन माझ्याकडे थोडेफार पैसे आल्यानंतर. चालेल. तुले काय करणं पण तुले कुठे कुठे जाणे ते मला एकच दाव सांगितले तू. आणि कोठे कोठे एकटे जाऊ नये. मग आणि कवय विमान नाही कोठे बिलायचं. तू न तर कुठे पण म्हणूय जास. तू गडीक मग सांगा सुरत जाऊ, गडीक मग सांगा सुरतच जावं नाही मला, मोठं फिरायला बस तेच स्वप्न आहे मला, बाकी काही सुरतच फिरा नाही तुले. नाही. हां. गडीक मग सांगा साक्रीले जाऊ, जळगावले जाऊ, 40गावले जाऊ. कथा जाई माणूस. जळगाव काम काय काम आपलं? हा जळगाव काय काम? जळगाव काही नाही आपलं. काहीच नाही आपलं. आपला देश आहे ना, जळगाव खानदेश. देश आहे पण आपलं काहीच नाही रवी. काहीच नाही आहे. आपलं लांबकणी. जटे आपला लोक आहे ते आपला आहेत ना गायत्री. आपलं लांबकणी. आपलं लांबकणी आहे. जासूत ना आपण पण लांबकणीला जासूत. काय नाही मित्रांनो, हेच बोलायचं होतं मला फक्त की आजचं म्हणजे जे आजचे जे मुलं आहेत ते एकदम म्हणजे लग्नाच्या तयारीमध्ये आहेत ना त्यांच्याबद्दलच मला बोलायचं होतं. म्हणजे त्यांच्याच विषयी बोलायचं होतं मला, पण मध्येच दुसरे विषय येऊन गेले. ठीक आहे, जाऊ द्या, काही हरकत नाही. आपण पुढचा व्हिडिओ दुसऱ्या कुठल्या विषयावरती बोलूया मित्रांनो. चालेल. बनवते काय? पावभाजी बनवते गायत्री? नाही, मिक्स भाजी बनवते ना. बनवते. मित्रांनो खोकला पण येतोय मला. हा, पावभाजी बनव. पावभाजी बनवू. आणि गायत्री आज कशी दिसते मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा. आता आज बघा ना तिने, इकडे बघ गायत्री एकदा बघ. ओ बापरे, आज तर पूर्ण ब्लॅक ब्लॅक गायत्री. हा हे बघा ना, मस्त ब्लॅक साडी वगैरे नेसली आज, मस्त मंगळसूत्र वगैरे, टिक्का टिक्का दाखव गायत्री, इकडे दाखव. बापरे,
टिक्का बिक्का कानातलं एकदम नेहमी गाऊन मध्ये राहते, मग नेहमी अशी राहत जा ना. मंगळसूत्र आहे. गरबा गरीब मंगळसूत्र घालून घेत रे मित्रांनो. 50 रुपयाचं मंगळसूत्र आहे ते. नाही, असं काही करता मग कितीच आहे? सोनं काहीच नाही ना गायत्री तुझ्या अंगावरती. तुम्ही आहेत ना सोना. मी आहे सोनं. बाकी काही गरज नाही सोन्याची. बाकी काहीच गरज नाही. आपला कपाळाला कुंकू, गळ्यात मणी, तोच सोना आपला, बस. हा का? ते खाता. विषय खतम. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल. बाय बाय मित्रांनो. चला मित्रांनो, बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडले असेल तर करा. बाय. बाय.